मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पुस्तकातील दुसरा नंबरचा धडा बंडूची इजार या धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत। स्वाध्यायाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे चर्चा करून उत्तरे लिहा। तर या प्रश्नामध्ये तुम्हाला चर्चा करायची आहे आणि ह्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता आणि प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं। त्याचा विचार करण्याच्या पद्धतीवर ते उत्तर अवलंबून आहे। तर इथे पहिला प्रश्न दिलेला आहे। प्रश्न पहिल्यामधला अ आहे, बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली। जर ती अखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा। तर चला आपण ह्याचं उत्तर पाहूयात। हे बघा, इथं प्रश्न नीट समजून घ्या। बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली। जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते आणि आपल्याला ह्याच्यावर जेवढे काही मार्ग सुचतात तेवढे सगळे लिहायचे। तर आपण उत्तर लिहूयात। 1. पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असती। आणि अजून एक मार्ग आहे, तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता। तर मुलांनो, इथे मी तुम्हाला 2 मार्ग सुचवले आहेत। जर तुम्हाला तुमच्या मनाने काही मार्ग सुचवून लिहिता आले तर तेही तुम्ही लिहू शकता। पुढचा प्रश्न आहे, इजारीची चड्डी झाली या चूक कुणाची? तर उत्तर आहे इजारीची चड्डी झाली या चूक सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली। कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते। पुढचा प्रश्न आहे, बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो। इजारी सारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे लिहा। तर आपल्याला जसं तिथं दिलेलं आहे इजारीचे पाय, पण इजारीला खरेच पाय असतात का? नाही। तर अशा वस्तूंची नावे लिहायची, जसं की टेबलाचे पाय, कपाचा कान, सुईचे नाक। जर तुम्हाला असे ज्या निर्जीव वस्तू आहे आणि त्याच्या पुढे अवयवांची नावे जोडले जातात अशा वस्तूंची नावे माहीत असेल तर तुम्ही त्यात अजून लिहू शकता। पुढचा प्रश्न आहे, खाली वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा। त्या वाक्यांचा अर्थ लिहा। तर इथं काही कंसात शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला खालच्या वाक्यांच्या यूज करायचा आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा लिहायचा आहे। तर 1 नंबर आहे, चुलीवरच्या तव्याची काळी भोर झाली होती। तर उत्तर आहे पाठ आणि त्याचा अर्थ होतो तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू। पुढचा आहे, कपाचा तुटला होता म्हणून तिला वरने चहा ग्लासात ओतला। तर इथे रिकाम्या जागेत शब्द येणार आहे कान आणि त्याचा अर्थ आहे कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी। पुढचा प्रश्न आहे, हा नारळ नासका निघणार नारळाचा डॅश डॅश बघून धनवा म्हणाली। तर इथं शब्द येणार आहे डोळा आणि त्याचा अर्थ आहे नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबण। तर पुढचा प्रश्न बघू आपण, मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे डॅश डॅश फुगले। तर इथे रिकाम्या जागेत शब्द येणार आहे पोट आणि इथे पोटाचा अर्थ होतो नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र। पुढचं वाक्य आहे, कितीही जोर लावला तरी बाटलीचे डॅश डॅश उघडेना। तर इथे रिकाम्या जागेत शब्द येणार आहे तोंड आणि ह्या शब्दाचा अर्थ असणार आहे बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बूच किंवा झाकण।
पुढचा प्रश्न आहे, चरवीतले दूध गंजात ओतले तर गंजाच्या डॅश डॅश पर्यंत आले. तर इथं रिकाम्या जागेत शब्द असणार आहे गळा आणि त्याचा अर्थ आहे गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू. पुढचा प्रश्न आहे, सुईच्या डॅश डॅश दोरा ओवून धुंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली. तर इथं शब्द येणार आहे नाक आणि अर्थ आहे सुईचे नाक म्हणजे सुईचा नेडा, जे सुईच्या टोकाला वरती होल असतं ना ते. पुढचा प्रश्न आहे, आंब्यांच्या कोईचे डॅश डॅश पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. इथे शब्द येणार आहे केस आणि त्याचा अर्थ आहे आंब्यांच्या कोईचे केस म्हणजे कोईवरचे तंतू. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते. तर इथे शब्द येणार आहे हात आणि अर्थ असणार आहे वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या. खोलीतल्या एकमय खुर्चीचा डॅश डॅश मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. तर इथे शब्द आहे पाय आणि अर्थ आहे खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते तो, आणि त्याला पाय म्हणतात, खुर्चीचे पाय असे आपण बोलतो. तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.